महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। प्रभाग क्रमांक 11 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे अधिकृत उमेदवार विजय आहिरे आणि जीवन रायते यांच्या प्रचार कार्यालयाचे आणि प्रचार पत्रकाचे अनावरण श्री दक्षिणेश्वर हनुमान मंदिर, जिजामाता शाळेजवळ सातपूर कॉलनी येथे प्रभाग क्रमांक 11 मधील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढून तसेच फीत कापून जीवन भाऊ तुम आगे पडो आणि विजय भाऊ तुम आगे पडो चा नारा देत मोठ्या उत्साहात पार पडले। दरम्यान यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी आतापर्यंत जे काम प्रभागात झाले नाही ते विजय आहिरे आणि जीवन रायते हे तरुण उमेदवार करून दाखवतील अशा आशयाचा श्रीफळ वाढवला, तसेच अधिक माहिती दिली। तसेच बाकी उमेदवार हे फक्त नागरिकांना पार्टी देऊन खुश करत असून मतदारांना आमिष देत असल्याचे भासवत आहेत। त्यामुळे आम्हाला घड्याळ निशाणावर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा असं आवाहन नागरिकांनी केलं आहे। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक आणि लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। समोर आहोत, सगळ्यांच्या मनापासून सगळ्यांना शुभेच्छा। दुसरी गोष्ट अशी की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पूर्ण प्रभाग उभा नसला तरी 2 जण आहेत, जीवन रायते अशोक आहेत। घोषणा टाळ्या घोषणा निवडून द्यावे, या प्रभागाची उन्नती ते नक्कीच करतील अशी आपल्याला आशा आहे। आणि सगळं वार्ड आपला एक आदर्श वार्ड झाला पाहिजे ही आपली अपेक्षा आहे। म्हणून मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि ते प्रचंड मताने निवडून येतील अशी अपेक्षा करतो। जय हिंद, जय या ठिकाणी उपस्थित या प्रभागातील सर्व नागरिक, सर्व माता भगिनी, सर्व लाडक्या बहिणी त्याचप्रमाणे उपस्थित असलेले आपण स्वागत करतो। प्रत्येकाला विनंती करतो 15 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण जगदीश रायते प्रभाग क्रमांक 11 आपण घड्याळ या चिन्हासमोरचे बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय हो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यामध्ये आपले राष्ट्रवादीचे जीवन रायते आणि विजयी निवडून दिलं पाहिजे। त्याचं कारण असे का एक प्रामाणिक कार्यकर्ता हा कायम त्या पक्षाशी बांधलेला असतो आणि तो शेवटपर्यंत कोणी पुढे जावं कोणी पुढे जावं पण तो आपला एक संकल्प त्या ठिकाणी कायम ठेवतो। म्हणून अशा ह्या दोन्ही उमेदवारांना आपण विजयी करावं असे आवाहन आम्ही आपल्याला करतो आणि ते थांबतो आणि जीवन भाऊ यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे। मी सगळ्यांना नम्र विनंती करते की तुमच्या घरात काही तरुण मुलं मुली असतील त्यांना सुद्धा यावर्षी मतदानासाठी तुम्ही प्रोत्साहित करा। त्याच्यामुळे काय होतं, योग्य निवडणूक जर लढल्या गेली तर चांगला उमेदवार निवडून येतो आणि आपले प्रश्न सोडवले जातात। जीवन भाऊ बद्दल सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजना यामुळे आमच्या जवळपास सगळ्याच प्रभागातल्या महिलांना खूप लाभ झालेला आहे। तसेच करोना काळात त्यांनी सगळ्यांना खूप मदत केलेली आहे। पक्ष पाठीशी असो नसो पण त्यांचं कार्य खूपच चांगलेलं आहे। त्याच्यामुळे नवदुर्गा महिला मंडळ, दक्षिणेश्वर हनुमान मित्र मंडळ यांच्याकडून मी त्यांना खूप शुभेच्छा देते। तसंच साईबाबा मंदिर ते जुने कॉलनीपर्यंत हे एकच स्थानिक उमेदवार आपल्याला लाभलेले आहे। सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहावं आणि मतदान करावं। धन्यवाद।
इथं जोरदार टाळ्या आणि अशा प्रकारे या ठिकाणी उत्सव पदाधिकारी मधुकरराव नवले यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ तुषारबाबा यांच्या हस्ते सुद्धा नारळ वाळून या दोघा उमेदवारांना शुभेच्छा देण्यात येतील. बजरंग बली की त्याचप्रमाणे शहराध्यक्ष रंजनभाई ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय विजय बिहारी आणि जीवनभाई रायते या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमच्या माता भगिनी मित्र परिवार यांना पुन्हा दांडेकरांना यांना मी पुढे आमंत्रित करतो. दांडेकरांना भाऊ आगे बढो, आवाज तेवढाच दमदार आला पाहिजे. जीवन भाऊ तुम आगे बढो. हा पुढे व्हायचं. एक नंबर त्याचप्रमाणे होणाऱ्या मतदानासाठी नारळ वाढवून आपला हक्काचा माणूस या नात्याने आपण यांच्याकडे बघणे आणि दिवसाचे 8 दिवसाचे सकाळचे 2 तास संध्याकाळचे 2 तास जरी दिले आणि प्रत्येकाने आपला आपला एरिया म्हणजे घराच्या गल्लीमधले 100 घरं असतील, 50 घरं असतील, 25 घरं असतील, 5 घरं असतील, ते आपण सांभाळणे आणि आपल्या माणसाला निवडून देण्यासाठी दुसऱ्यांच्या आमिषाला बळी न पडता किंवा कोणी काय तिखट वाटलं गोड वाटलंय म्हणून तिकडं गेलं इकडे गेलाय हे न करता आपला इतिहास जो कॉलनीचा आहे तो बदलण्याचा प्रयत्न करावा. आपल्या हक्काचा माणूस द्यावा. आपल्या हक्काच्या माणसाला आपल्याला हाक मारलं तेव्हा आपल्याला हजर करता येईल, बोलता येईल, अशा पद्धतीने त्याला मतदान झालं पाहिजे. राहिला पक्ष हा प्रत्येक पक्षाला नाव ठेवता येईल अशा पक्षाची परिस्थिती झालेली आहे. कुठल्याही पक्षाला नाव ठेवता येणार नाही असा पक्ष राहिलेला नाही. कधी इकडे कधी तिकडे. पण आपल्याला जो आवडता उमेदवार आहे जो निवडून देईल, जो जनतेसाठी काम करेल, त्यासाठी आपल्याला शुभेच्छा आहे. घड्याळ निशाणीवर ठेसा मारायचा आहे आणि येणाऱ्या 15 तारखेला जीवन रायते आणि विजय आहे यांना प्रचंड बहुमताने विजय करा. साष्टांग नमस्कार करून उपस्थित सर्व प्रभाग 11च्या सन्माननीय मतदार बंधू वगैरे आजच्या महत्त्वाच्या कारणासाठी आपण इथे जमलेलो आहोत. आपले परममित्र, आपले सहकारी जीवन रायते व विजयजी आहिरे या दोघांच्या नावाचा तुम्ही जर विचार केला, एकाच्या नावात जीवन आहे, एकाच्या नावात विजय आहे, म्हणजे आपला विजय इथं 50% झालेला आहे, यात काही शंकाच नाही. मित्रहो, ह्या जरी बोलण्याच्या गोष्टी असल्या तरी प्रत्यक्ष आपल्याला सगळ्यांना मन लावून झटून काम केलं पाहिजे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलं पाहिजे. आपला उमेदवार कसा सक्षम आहे, कसा प्रभावी कार्य करणारा आहे व यापुढे आपले दैनंदिन जीवनातील होणाऱ्या येणाऱ्या अडचणी हे दोघं कसे सॉल्व्ह करतील, सोडवतील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि आपल्याला ते जे आपलं इप्सित आहे, जे आपली इच्छा असणार आहे किंवा जे आपल्या समस्या असणार आहेत त्यांच्या मागे लागून हक्काने करून घेण्यासाठी आपल्याला येत्या 14 तारखेला 15 तारखेला कुठलाही मागचा पुढचा विचार न करता घड्याळ निशाणीचं बटन दाबून आपण या दोघांना विजय करायचा आहे. एवढं बोलून मी थांबतोय. जय हिंद. या जातीमध्ये सातपूर कॉलनी, सातपूर 11 नंबरमध्ये रायते साहेब, आहेर साहेब, विजय आहे का, तर हे आपल्या विभागातून उभे आहे. मित्र, प्रत्येक जण तुम्ही TV पाहत असाल, टीव्हीवर काय चाललंय राजकारण, सध्याची काय परिस्थिती आहे हे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. कोर्टही काम करत नाही,
कोणीच काम करत नाही. कोर्टात सुद्धा निकाल अजून निघून नाही राहिले. सरकार पाडलं, आमदार खूप फुटून गेले, त्याचा निकाल त्यांनी अजून दिला नाही. त्याचा निकाल अजून दिला नाही. परत इलेक्शन येईल तर निकाल येणार नाही. म्हणजे अशा दरडोशाहीप्रमाणे काम चाललंय. आणि ज्याला ईडी लाव अशी ईडीनं सर्व लोक अटक करून टाकली. काही नाही, ईडीनं काही होणार नाही. एक केस सक्सेसफुल झाले नाही भारतामध्ये. ते फक्त 3 का 4 सक्सेसफुल झाले. पण लोक काय म्हणतात, लोक लगेच नेऊन घ्यायचं आणि मग तिथे 2 वर्ष 3 दिवस राहायचं वेगळं त्याला बोलली पाहिजे. अशा पद्धतीने राजकीय सत्ता झाली. अशा पद्धतीने सत्ता यांनी घेतली. ही काही चुकीच्या पद्धतीने आहे. तर तळागाळातून बदल जागृत राहिलं पाहिजे. आणि आपण जास्त काय मला बोलता येत नाही, परंतु आपण जिथं गजा दिसत शिका मारायचा एवढे सर्व विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी व माझे मित्र बंधू या ठिकाणी आज उपस्थित झाला. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो का आपण एकदम कमी कालावधीमध्ये आम्हाला आपल्याला आमंत्रण दिलं, आपण या ठिकाणी उपस्थित झाला. खरं अर्थानं या नाशिक महानगरपालिका निवडणुकीने बोलायला जर गेलं तर निवडणूक प्रत्येक 2 महिन्यापुरती नसते, तर कायमस्वरूपी तुम्ही लोकांच्या मनामध्ये स्थान केलं पाहिजे. लोकांच्या अडीअडचणीच्या काळात तुम्ही उभं राहिलं पाहिजे. परंतु आमच्या सातपूर कॉलनीमध्ये परिस्थिती अशी झालेली आहे का बघा फोडाफोडीच्या राजकारणामध्ये सर्व लोक व्यस्त आहे. सर्व लोकांना फोडाफोडीमध्ये जास्त त्यांना त्यांचा वेळ वाया चालला आहे. परंतु त्या नागरिकांच्या नागरिक समस्या आहे याच्यावरती कोणतरी बोलायला तयार नाही. आज रस्ते असेल, लाईट असेल, पाणी असेल, आदरणीय मी सर्व नागरिकांना एक विनंती करतो. मला जे दिसतं समोर जे प्रभागमध्ये चित्र दिसतंय, स्वर्गीय आपले अशोक काका गवळी यांचे इलेक्शन आम्ही 92 पासून इलेक्शन सातपूर कॉलनीमध्ये बघितलंय. परंतु 2012 पासून तुम्ही जर बघितलं कॉलनीमध्ये, आपण सर्व कॉलनीतले स्थानिक रहिवासी, या कॉलनीचं जे काही व्यापारीकरण या लोकांनी केलेलं आहे, म्हणजे पैसे द्या, निवडणूक लढा आणि 5 वर्ष तोंड दाखवू नका, ही जी परिस्थिती या ठिकाणी उपस्थित केलेली आहे ही कुठेतरी आपल्याला बदलायची आहे. या बदलण्यासाठीच आम्ही सर्व विजय हेरा असेल, मी स्वतः असेल, आम्ही नवयुवक तुमच्या समोर आजच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ घेऊन आलेलो आहे. मी सर्वांना विनंती करतो, आपण राष्ट्रवादी काँग्रेसला दोनच मतदान करायचे. 2 मतदान काय कोणाला करायचे हा तुमचा अधिकार आहे, परंतु 2 मतदान आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या दिशेने करायचे. मी सर्व नागरिकांना एक सांगतो फक्त का बाकी पक्षांचा विचार करता का साईबाबा मंदिर पासून असेल तर जुन्या कॉलनीपर्यंत असेल जवळजवळ 9,000 मतदान या ठिकाणी आहे. परंतु एकाही पक्षाला काही वाटलं नाही का या ठिकाणी आपण एक नेतृत्व द्यायला पाहिजे, एखादा उमेदवार द्यायला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाटलं आदरणीय भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी मला संधी मिळाली. माझ्यासोबत विजय जे आहे असतात त्यांनाही संधी मिळाली. आम्ही या संधीचं नक्कीच सोनं करू व या ठिकाणी 9,000 असलेल्या मतदारसंख्या असलेल्या लोकांना नक्कीच आम्ही नेतृत्व म्हणून या ठिकाणी उभं राहू व जे काही या घडामोडी घडलेल्या आहेत, हे जे काही बाजारीकरण या नगरसेवकांनी असेल किंवा जे इच्छुक उमेदवार असेल किंवा कोणी माजी नगरसेवक असेल, हे असं हे बाजारीकरण आपल्याला बंद करायचं आहे. आपण निवडणूक लढण्यासाठी आपण कुणीतरी 15 दिवस असेल, 1 महिना असेल, 1 महिना आपल्याला फक्त कोणतरी म्हणतं तुम्हाला इकडे खाऊ घालतो, तुम्हाला तिकडे अमुक करतो, तुम्हाला तिकडे पार्टी देतो. परंतु एक लक्षात घ्या, आपण फक्त हे उमेदवार कोणीही असेल आपलं फक्त 15 दिवस आपलं घर चालवतात, परंतु 5 वर्ष 59 महिने आपल्याला आपलं स्वतःचं घर स्वतःला चालवायचं असतं. आपला घरचा किराणाही कोणी भरत नाही. फक्त एकच नम्रतेची विनंती आहे का सर्व नागरिकांनी या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता, 500 रुपयाच्या नोटेला बळी न पडता, आपण एक लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपले अधिकार दिलेले त्या अधिकाराचा योग्य वापर करावा व कोणत्याही पैशाच्या भूलथापांना बळी न पडता आपलं योग्य मताचं निस्वार्थी उमेदवार द्यावं, सर्वसाधारण उमेदवार द्यावं. जेणेकरून ज्या उमेदवाराचा एखादा नगरसेवक झाला त्याच्या घरी जायला तुम्हाला कोणत्या पीएची गरज नाही पडणार, कोणत्या CCTV कॅमेऱ्यात बघायची गरज नाही पडणार. आम्ही रस्त्यावरचे उमेदवार हो, रस्त्यावर राहणार, लोकांचे जे कामं असतील ते आम्हाला लोक कानं धरून आमचे कामं करू, आम्ही लोकांचे कामं करू, हेच मी सर्वांना आवाहन करतो व परत एकदा सातपूर कॉलनी सर्व रहिवाशांना आवाहन करतो, स्थानिक माणसाच्या पाठीमागे उभं राहावं हीच नम्र विनंती. इतक्या कमी वेळेत आम्ही बोलवलं, कार्यालयाचं उद्घाटन ठेवलं, त्याबद्दल सर्वजण आलात. आणि मला एक म्हणणे, गेल्या 19 वर्षापासून मी समाजसेवेचे काम करत आहे आणि जीवन भाऊला देखील बघत आहे की समाजसेवा, शिवजयंती असो, सर्व प्रकारची कामं आम्ही करत आलेलो आहे. आम्ही जनतेतून खाली आलेलो आहे. आम्ही आधी जनतेत चाललेलो आहे, रस्त्यावर चाललेलो आहे, बघितलेलं आहे जनतेच्या काय समस्या आहे, नाल्यांच्या गटारीच्या असो, रस्त्याच्या असो किंवा लाईटीच्या असो, या समस्या आम्ही बघितलेल्या आणि सोडवलेल्या आहे. त्याचबरोबर कोविड काळामध्ये आम्ही सॅनिटायझर असो, धान्य असो, आम्ही सर्व
वाटलेलं आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, आम्ही 2 उमेदवार अजून देखील 20 वर्ष चालू शकतो, इतकी तरी आमच्या शक्ती आहे. कोण नाही ते तुम्ही समजू शकता. अजून एक सांगितलं म्हटलं तरी हा सातपूर कॉलनीचा परिसर आहे. तुम्ही सातपूर कॉलनीच्या संपूर्ण परिसरामध्ये अजून बघू शकता, जिजामाता शाळेमध्ये बाथरूम आहे, अजून देखील घाणेरडे आहे. तुम्ही बघू शकता रस्त्याच्या जागोजागी खड्डे पडलेले आहे. सिमेंट कॉन्क्रीटचं काम झालं, त्याला देखील काम झालं दुसऱ्या दिवशी भेगा पडल्या. आम्ही ते भेगांचे देखील व्हिडिओ बनवलं आणि हे केलं होतं. निकृष्ट दरवाजाचं त्यावेळेस काम झालेलं आहे. आणि दुसरी विषय म्हणजे तुम्ही स्थायी समिती सभापती दिले. स्थायी समिती सभापती हे पद तुम्ही छोटं नाही, तुमच्या हातात तिजोऱ्या होत्या महापालिकेच्या. तर तुम्ही मला सांगा की तुम्ही कोणतं ठामपणे एक मोठं काम केलंय संपूर्ण प्रभाग क्रमांक 11 साठी. तुम्ही काम करू शकत होता, पण तुम्ही ते काम केलं नाही. का केलं नाही हे जनतेला तुम्ही जबाब दिला पाहिजे. तसंच माझ्यासारख्या गोरगरीब उमेदवाराचं आम्ही सक्षमच आहोत, आम्ही त्यांच्या बरोबरीने सक्षमच आहोत. आम्ही कार्य केलेलं आहे म्हणून कार्याच्या बळावर सक्षम आहोत. आमच्या जागी फूट पाडून आणि माझ्या जागेवर 25 लाखाचं तुम्ही तिकीट विकता, तुम्ही गद्दार देखील आहात. ही गद्दारी तुम्ही पुसू शकत नाही. आमच्या मनातली ती ठेस आहे. पण तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही स्थायी समिती दिली, तुम्ही सगळे दिली, पण तुम्ही स्थानिक नाही आहे इथं प्रभागामध्ये. तुम्ही प्रभाग क्रमांक 10 मध्ये राहता. तुमच्या शेजारी गार्डन आहे, तुमच्या शेजारी मोठमोठे झाडं आहे, तुम्ही मस्त मजेमध्ये राहता. तुम्ही अधिकाऱ्यांना घरी बोलवता, आम्ही अधिकाऱ्यांची गच्ची धरून रस्त्यावरची कामं करायला लावू. तुमच्यासारखं आम्ही घरी बोलून घरची कामं नाही करायला लावणार, तुमच्या दारातले झाडू नाही मारायला लावणार. आम्हाला माहीत आहे ते. आम्ही आमच्या पायरीनेच राहू, आम्ही जमिनीवर राहूनच कामं करून घेऊ. तुम्ही जे चुकला आहात आणि तुम्ही लक्षात ठेवा, स्थानिक उमेदवाराला मदत करा. आज स्थानिक उमेदवार जवळजवळ 9,000 लोकांचं आज प्रतिनिधित्व करणार आहे. तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. आणि तुम्ही आता मी पहिल्यांदा देखील सांगतो की आम्ही मिटिंगांना जायचो, बसायचो. मिटिंग कशा व्हायचं तुम्हाला सांगतो. हो संपली मिटिंग. याच्यात काही अर्थच नव्हता. दुसरा विषय असा आहे, काल मी गेलो, आमच्या राष्ट्रवादी पक्षाची मीटिंग होती. प्रत्येक उमेदवाराला उठवलं, विचारलं तुला काय समस्या आहे, तुला काय कमी पडतंय, या सर्व समस्या विचारल्या. काय कमी पडतं ते विचारलं आणि तुम्हाला काय लागणार आहे आम्ही देतो ते देखील सांगितलं. ते इतकी प्रचंड आणि इतकी सुंदर मीटिंग मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितली. त्यामुळे मी त्यांचा फॅन झालेलो आहे. आणि अशा प्रकारच्या मीटिंगा किंवा काय आधी पूर्वी झाले नाही. हे सर्व स्थानिकांचं राजकारण राहतं. कोणाला तरी डावलायचं, कुणाचा तरी धर्म काढायचा आणि कोणाची टीका करायची. अशा प्रकारचं राजकारण तुम्ही सातपूर कॉलनीमध्ये चालू देऊ नका. आम्ही अजूनही जवान आहोत, आम्ही अजूनही जगणार आहोत आणि आम्ही फक्त जनतेसाठी जगणार आहोत, स्वतःचा खिस्सा भरण्यासाठी नाही. इतकेच बोलून माझे 2 शब्द संपवतो. आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार जीवन भाऊ रायते यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी जमलेले प्रभागातील सर्व नागरिक आणि त्याचबरोबर त्यांचे मित्रपरिवार. मित्र, जीवन भाऊंनी उमेदवारी केली ही खरोखर का केली? त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, पक्षाने उमेदवारी दिली. परंतु ज्या वेळेला त्यांना पॅनल सांगितला होता, पूर्ण वेळेला पॅनलमध्ये घेण्यासाठी आपण रिक्वेस्ट केली होती, त्यावेळेला पक्षाने मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं आणि जीवन भाऊला एकटी उमेदवारी दिली आणि सांगितलं का आपण या ठिकाणून लढलं तरी चालेल. मित्र, त्यांना आपण एक टाकून द्यायचं आहे आमचा उमेदवार किती सक्षम आहे. कारण या प्रभागामधून या ठिकाणी दुसरा कोणी असा प्रबळ असा उमेदवार या ठिकाणी दिलेला नाही. आणि म्हणून करताना आपल्या या प्रभागातील जी काही अडचणी असतील, जे काही कामं असतील ते सोडवण्यासाठी आपण सर्वांनी एक दिलाने एक मताने जीवन भाऊच्या पाठीमागे उभं राहायचं आहे. आणि त्यांची घड्याळ निशाणी आणि त्याचबरोबर विजय अशोक आहिरे हे त्यांच्याबरोबर दिलेले आहेत. त्यांची निशाणी घड्याळ, अशा दोन्ही घड्याळावरती आपण या ठिकाणी शिक्का मारून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताने या ठिकाणी निवडून द्यायचे आहे. या प्रभागाची रचना फार मोठी आहे. या प्रभागाची रचना आपण जर बघितली तर साईबाबा मंदिरपासून तर शिपिटूर झोपडपट्टीपर्यंत, त्याचबरोबर कामगार नगर, स्वारबाबा नगर हा एवढा मोठा प्रभाग आहे. या मोठ्या प्रभागामध्ये
आपल्या प्रभागामधून आपण जास्तीत जास्त जर मतदान त्यांना दिलं तर बाकीच्या प्रभागामधून बाकीच्या विभागामधून आपण त्यांच्या परीने आपल्या परीने आपण त्या ठिकाणी मतदान घेणारच आहोत. तेव्हा आपण आपला जो भाग आहे हा भाग आपण प्रखरतेने सांभाळून आपल्या या भागातून जीवन भाऊला जास्तीत जास्त मतदान कसं पडेल यासाठी आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे. घराघरात जाऊन सांगायचं आहे तर या ठिकाणी घड्याळ 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 घड्याळ. तेव्हा आपण येत्या 15 तारखेला घड्याळाच्याच चिन्हावरती खुलीचा ठसा मारून घड्याळ या निशाणीला निवडून द्यायचं आहे. दोन्ही आपले उमेदवार प्रबळ आणि चांगले आहेत. मागच्या वेळेला आयरे साहेबांनी अपक्ष लढून सुद्धा चांगली मतं घेतलेली आहेत. तर आता पक्षाची उमेदवारी आहे. त्यामुळे अपक्षाची ताकद आणि आपली सर्वांची ताकद ही आपण एकत्र जर केली तर आपला उमेदवार नक्कीच या ठिकाणी चांगल्या मताने निवडून येईल. एवढीच आजच्या शेअर सांगतो. जय हिंद.